आपण पाहताय ते खरंच चाहते मोरेबुवांची प्रस्तुत आमचे आधारस्तंभ समाजसेवक त्यांच्या माध्यमातून संकल्पनेतून झालेले हे जो कार्यक्रम आहे ते आमचे सर्वांचे तुम्हा सर्वांचे लाडके समाजसेवक श्री जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे आयोजित हा डबलवारी कार्यक्रम आपण पाहत आहोत। त्यांना सुद्धा ही शाहीर मोरेबुवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। बरेचशी मंडळी आलेली आहे ते सगळ्यांची नावं काय मी घेत नाही, परंतु सन्माननीय आमची मोरे भाऊजी बेस आहो ना अनेकशे आर्टिस्ट लोक आलेले आहेत, शाहीर मंडळी आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबुवांचा मानाचा मुद्रा। आज मला संगीताची साथ लाभलेली आहे आणि कित्येक वर्ष मला ढोलकीला साथ देतात ते माझे ढोलकी मास्टर संगीत सम्राट थे। तर सध्या धिंगाणा 2 मध्ये आज त्यांचं प्रयोग आहे, शूटिंग आहे, त्याच्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत, तरी सुद्धा त्यांची आठवण झाली, त्यांना साथ देतात ते आमचे दिबू दादा, त्यांना सुद्धा ही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। यांनी 23 आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कलावंत आहे अरे कलेशी माझ्या मी एकनिष्ठ आहे। कला हेच जीवन माझं रक्त रक्तात आहे, कला हेच जीवन माझं या रक्त रक्तात आहे। अरे म्हणून शाहीर संगीत मोरेबुवा आज प्रत्येकाच्या हृदयात तुमच्या प्रेमाचे मला सदैव स्मरण आहे। अरे याचे कारण मी माझ्या रसिकांचे शुद्ध अंतकरण आहे, याचे कारण म्हणजे माझ्या रसिकांचे शुद्ध अंतकरण आहे। आणि मानाचा मुद्रा करतो माझ्या लाडक्या रसिकांना, कारण तुमच्यामुळेच मी मोठा झालो हेच माझं कारण आहे। असं म्हणते बघा, जन्म देणारे आई आणि वडील, शिकवणारे माझे गुरुवडील आणि प्रेम माया लावणारे तुम्ही रसिक प्रेक्षक आहात, म्हणून कलाकार घडवण्याचा प्रयत्न रसिक करतो। आमचा प्रयत्न असं त्याच्याबरोबर चांगल्या गोष्टी द्यायच्या, म्हणून काय म्हणताय का जन्मास आलो मी धन्य धन्य झालो तुमच्या प्रेमापोटी अकलेत आलो। गुरुवर्यांमुळे मी कलाकार घडलो, अरे माझ्या गुरुवर्यांमुळे मी कलाकार घडलो आणि सद्गुरूमुळेच आज मी या संसारात वाढलो। आई वडील माझे गुरुवरी आहेत, ज्यांनी मला ज्ञान दिलं तेही माझे गुरु आहे। कारण का मी कलाकार गेली 15 ते 17 वर्ष लोकांची सेवा करतो। ह्या स्टेजवरती अनेक स्टेजवरती रंगमंच
हीच कला आम्ही सादर करतो. म्हणून हा कलाकार काय म्हणतोय बघा. आज तर सांगतो आमचे दीपकदादा यादव, सागरदादा भोड, सगळी अशी बरीचशी मंडळी आलेली आहे. त्यांना मोरे भुवनचा मानाचा मुलगा. सगळ्यांची नावं आठवतील त्याप्रमाणे मी घेणं निश्चितपणे. म्हणून काय म्हणतो ऐका. रंग देवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण तेच आहेत पहिले गुरु. अरे गुरुरायांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण चरण धरू, आई वडिलांचे चरण धरू. तेच आहेत पहिले गुरु, तेच आहेत पहिले गुरु. गुरुरायांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. जन्मास आलो धन्य मी झालो, जन्मास आलो धन्य मी झालो. गुरुवर्यांमुळे मी शाहीर घडलो, गुरुरायांमुळे मी शाहीर घडलो, गुरुरायांमुळे शाहीर घडलो. कलाकार म्हणून, कलाकार म्हणून रंगमंच वाढलो. रसिकांची सेवा करता कुठेना मागे सरलो, रसिकांची सेवा करता कुठे मागे सरलो, रसिकांची सेवा करता कुठे मागे पडलो. तुम्हीच आमचे कळवतरू, खरे तुम्हीच आमचे कळवतरू. गुरुरायांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. वेड मला लागले लोक तरीचे, वेड मला लागले लोक तरीचे. गीत गायनाचे कलगी तुऱ्याचे, गीत गायनाचे कलगी तुऱ्याचे, गीत गायनाचे कलगी तुऱ्याचे. असं म्हणतो. अनेक वर्ष सेवा करतो, अनेक संगीत माझ्या जीवनामध्ये आली. सन्मान्य आमचे आदर्शस्तंभ रवींद्र भटकर साहेब आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे भुवनचा मानाचा मुलगा. कलाकार होणं सोपं नसतं हो. कलाकार सर्व
रसिकांना असं वाटत असेल कलाकाराची कथा काय, कलाकार कुठून कसा मोठा होतो, त्याच्या मागे कारण काय असतं. म्हणून काय म्हणतो आहे का, मला जीवन प्रवास कसा आहे का. वेड मला लागले लोक कलेचे गीत गायनाचे कलगी तुऱ्याचे गायनाचे कलगी तुऱ्याचे गीत गायनाचे कलगी तुऱ्याचे आशीर्वाद लाभले या रसिकांचे, आशीर्वाद लाभले या रसिकांचे आपुलकीचे आणि प्रेम मायेचे, आपुलकीचे आणि प्रेम मायेचे, आपुलकीचे आणि प्रेम मायेचे. झाला जीवनाचा प्रवास सुरू, असा झाला जीवनाचा प्रवास सुरू. गुरुरायांचे चरण रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. रंगदेवतेला स्मरू, आई वडिलांचे चरण धरू. तेच आहेत पहिले गुरु, तेच आहेत पहिले गुरु. गुरुरायांचे चरण धरू. रंगदेवतेला पहिले स्मरू, आई वडिलांचे 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 चरण धरू. गुरुरायांचे चरण धरू. श्री गजानन महाराज बोल गावदेवी माते, बोल शक्ती अखंड सदालाल घराण्याचा. गुरु शिवशाही विठोबा अशोक महादे यांचा. आई दागमागन देवी दत्ता कलापता श्री वैभव यांचा.
चला थोडंच माहिती आउटला ते हॅलो इथला बघले काय बंद आहे थोडं हॅलो सुरानी बाप्पा आळवी तो सप्तसुराने का अशी आतुरता लागलेली आहे बाप्पा तू कधी माझ्या घरी येतोस भेट देतोस का सुखाचा क्षणाचा दिन आम्ही त्याची वाट पाहतोय म्हणून चाकर महिना सांगणं आहे की लवकर गावी जा ट्रेनला तिकीट मिळत नाही म्हणून मी आळवणी करतोय लांबोरी बॉलचं गण उत्तम आहे पाऊत बांधायचं गणाला पाऊत बांधायचं सेम चालाय पण विषय नवीन आहे मी काय सांगतोय की जे भक्त गणपती बाप्पाचे आहेत सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आहेत आपण गौरी गणपती सणाला गावी जातो आणि त्याच वेळेला गावी जाऊन तयारी करायची आहे आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून काय म्हणताय का आळवी तो सप्तसुरानी बाप्पा तू ऐकून घ्या अरे सात कलगीचा चढवून सेवा मी करतो मनोभाव सिद्धी समृद्धी आहे अरे सिद्धी समृद्धी कायम आहे माझ्या सोबत पण गणपती बाप्पा तुम्ही लवकर घरी या पामरास दर्शन द्या सिद्धी म्हणजे प्रसिद्धी आहे बाप्पा तूच माझं नाव मोठं केलं आहे समृद्धी म्हणजे मला सुख मिळालं म्हणून काय म्हणताय का सुख गणाशी मागायचं त्याला घरी हो आणायचं रूप साजिरे पाहुनी त्याचं चरण धरायचं हे रूप साजिरी पाहुनी बाप्पाचे चरण धरायचं अरे गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायचं बाप्पाचं दर्शन घ्यायचं गणा
कधी येशील भेटलीशील याची वाटही पाहतील सारे राजे जाऊन आत्मनाची पसरले सुगंधी वारे पसरले सुगंधी वारे कधी येशील भेटलीशील याची वाट पाहतील सारे राजे जाऊन आत्मनाची पसरली सुगंधी वारे पसरले सुगंधी वारे पसरले सुगंधी वारे अरे लवकर जाऊन गावाला लवकर जाऊन गावाला हे मकर सजवायचं अरे गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं लाडका तू साऱ्यांचा देव बाप्पा गजानन मनोभावे श्रद्धेने तुझे करीन मी पूजन तुझे करीन मी पूजन तुझे करीन मी पूजन लाडका तू साऱ्यांचा देव बाप्पा गजानन मनोभावे श्रद्धेने तुझे करीन मी पूजन तुझे करीन मी पूजन तुझे करीन मी पूजन चरणाशी लीन होऊन सुख समाधान मागायचं चरणाशी लीन होऊन सुख समाधान मागायचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं अरे गावी जायाचं गावी जायाचं दर्शन घ्यायाचं साऱ्यांनी दर्शन घ्यायाचं फरमाईश आलेली आहे प्रथम अरे उद्धाराया
माझे आदर्श माझे शिष्य जे स्वतः अजय भाई उद्योजक आहेत, नागापूरहून आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोदी भावांचा मानाचा मुद्रा. बरेचशी मंडळी आहेत, आमचे संतोष राजपुरी भाऊ आहेत. बसून गेले काय कसं आहे माहिती आहे, जसा मला ताकदीचा बुवा लागतो त्याप्रमाणे उभा तसा नाहीये. कारण गेल्या वर्षी पण अनेक कार्यक्रम बुवांशी झालेले आहेत, परंतु चिमटा घेणं माझं काम आहे, कर्तव्य आहे. पण चिमटा प्रेमानेच घेणार मी आज. कोणाशी कसं वागायचं हे मोरे भावांना माहीत असते. आमचे मुकुंद भाऊ सुद्धा आहेत, 6 तारखेला त्यांची आमची झोंबी आहे. होईल 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 बरेचसे आहेत. आणि खरंच या ठिकाणी कलिंद्र वृत्ती मंडळाचे सर्व सभासद माझे आदर्श मास्तर माऊली आहेत, तांबे माऊली आहेत, घाणेकर बंधू माझे गुरु माऊली, बरेचसे मंडळी आहेत. त्यांची सगळ्यांची नावं घेत नाही. बघा संदीप बुवा कधी चुकत नाही, तरी सुद्धा प्रेमानेच वागतो आणि प्रेमानेच बारी करतो. या ठिकाणी श्री साई जनकल्याण सेवाभावी श्रेष्ठ लुईसवाडी ठाणे सर्व साई भक्तांकडून 2500 रुपये दिलेले आहेत. त्यांना सुद्धा ही मोरे भावांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच श्री मिलिंद कदम, संदीप तिले, उदय भाडे आमचे मित्रबंधू आधारस्तंभ यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा मुद्रा. तसेच श्री विजय कदम धामणे कदमवाडी यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. खरंच एवढं प्रेम तुम्ही दाखवलात, हा कलाकार धन्य झाला. त्याचप्रमाणे मनोज जावरे यांच्याकडून 6 ऑगस्ट काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दया आयोजित शत्रुराव जंगी सामना संदीप मोरे विरुद्ध योगेश नाग याच ठिकाणी होणार आहे 6 ऑगस्ट. त्याची नोंद घ्यायची आहे. त्यांनी 100 रुपये दिलेले आहेत. आता बुवांकडे जावे. आजची त्यांची मी राधा आहे, आजची त्यांची राधा तो माझा कृष्ण, त्यांची आज मी बायको हा माझा नवरा. परंतु राधा आणि कृष्णाचं प्रेम कसं होतं, गेल्या वेळेला मी नवीन विषय टाकला होता ह्याच ठिकाणी. लांबोरी भावानी माझा जो सामना झाला तो पण चांगला विषय टाकला. आज पण चांगला विषय आणलाय. प्रीत म्हणजे प्रेम. आणि ही ह्या प्रेमाची उपमा कलियुगात तुझी माझी काना त्याची तुलना कोणी करू शकत नाही. त्याला विटंबना लावण्याचा प्रयत्न कोण करत असेल, पण तुझं माझं प्रेम, तीच तुझी मी राधा, तू माझा श्याम, तीच तुझी मी रखमाई, तोच मला तू विठ्ठल आहे. म्हणून काय म्हणतो आहे का विषय कसा आला. सन्माननीय आमचे मामा धोनी जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. सर्व परिवार त्यांचा या ठिकाणी आलेला आहे. त्यांचा मोरे भावांचा मानाचा मुद्रा. विषय कसा आणलाय बघा. आज झोंबी जास्त नाही. बुवा बोलले तर झोंबी करणार मी. त्या तापोचा मी आहे बुवा. म्हणून काय म्हणतो ऐका. अरे आपल्या प्रेमाची हा जग सारा देतच नाही. अरे कधी बंदरा साक्ष चंद्र आणि सूर्य तोडी आणि खरं सांगतो काना हे प्रीतीचं गीत धरतीवर आपलं अजरामर. प्रीत म्हणजे प्रेम आहे. म्हणून काय म्हणतो बघा. एकच शरीर
अजून एक घेतो थोडी मजा येईल. अरे कधी दिसाच वा नीट ऐकून घ्या. गौरी बाबा काय म्हणताय ऐकून घ्या. सुशांत बुवा तुमच्या सोबत आहे तिथं, ते पण आहे जोडीला माझ्या 2-3 वेळा आली. कधी दिसाच तर कधी येत होता रातीच. ऐकू घ्या. कधी दिसाच तर कधी येत होता रातीच. भान नाही काना तुला आपल्या नात्याच. पण खाल्ली शेवटी ढकाळ्यान मातीच. पण खरं सांगतो वेळ लागल ह्या सावळ्याला कितीच. माझं वेळ लागले प्रेमाचं वेळ लागले म्हणून काय म्हणते बुवा ऐका चांगला विषय. नको लागू काना माझ्या नादी. कन्हैया मुरारी मुकुंदा श्रीहरी. नको लागू काना माझ्या नादी. मग करून घेशील बरबादी. वेळ जाईल वाया पडशील पाया. मग झालंय तुझं आधीच हो. अरे वेळ लागल प्रीतीच मुकुंदा. वेळ लागल प्रीतीच कन्हैया. वचन देऊन शेवटी माझं झालाच नाही. मी आणियाची झाली म्हणून मी काय म्हणतो ऐका. समला जीवनाहून जीवाला होती वेदना यारी हळव्या मनाला. झाली नाही तुझी तू सांग जनाला. स्वर मुरलीचे काढून भुलवलीस मला. स्वर मुरलीचे काढून भुलवलीस मला.
या ठिकाणी गाव करता माझा विषय तोच आहे बुवा. गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलंय विषय माझा असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून मला बुवा उत्तर द्यायचं आहे. अनेक जणांनी प्रयत्न केलेला आहे, सफल झालेला विषय नाही आहे. आणि जर प्रत्येक शाहिराला आदराने सांगतो की जर त्याचं उत्तर तंतोतंत माझ्या ग्रंथाशी 5 नंबराशी जुळलं तर याच ठिकाणी तुमचा मी सत्कार करेन. हा शाहिरी संगीत परिवाराचा शब्द आहे लक्षात. म्हणून उत्तर असेल तर पुढे द्या. आता शॉर्टकटमध्ये साहेबांचं गाणं ज्याने आम्हाला योगदान दिलं, आमचे आधारस्तंभ जयवंत दादा त्यांचं गीत गात आहे. आमचे आधारस्तंभ प्रवीण कावनकर बंधू उभे आहे. समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. जरी त्यांच्याकडे पद असते, शाखा प्रमुख आहेत ठाण्यातले, तरी सुद्धा मनाने स्वभावाने प्रेमळ आहेत. म्हणून काय म्हणतो ऐका फक्त शॉर्टकट मध्ये. अरे तळपती तलवार तशी त्यांच्या शब्दाला धार आहे. अरे नेतृत्व दमदार त्यांचे फार आहे. नेतृत्व दमदार त्यांचे फार आहे. आणि समाजसेवक आमचे जयवंत दादा त्यांच्या कामाचा झेंडा आहे फार आहे. आमचा दादा तशाच तसा कुलस्वामी आहे पाठीशी. त्यांच्या शब्द कशातच बघा. कुलस्वामी आहे पाठीशी. अहो खरीच ती पुण्याई आहे, खरीच ती पुण्याई.
अरे आमच्या जयवंतदादा चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही, आमच्या जयवंतदादा चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही, आमच्या जयवंतदादा चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही, आमच्या जयवंतदादा सरकुणा येणार नाही. समाजसेवेचा घेऊन बसा आमचा दादा बसाच तसा, समाजसेवेचा घेऊन बसा आमचा दादा बसाच तसा. स्वामी आहे मदीची, स्वामी आहे मदीची, आहे करीतही पुण्याई, आहे करीतही पुण्याई. आमच्या जयवंताला चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही, आमच्या जयवंताला चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही, आमच्या जयवंताला चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही, आमच्या जयवंताला चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही. त्या गाण्यासाठी सन्मान्य आमचे आदर्श जयवंतराव चव्हाण यांच्याकडून 2000 दिले आहेत, त्यांना सुद्धा एक मोठेभावांचा मानाचा मुद्रा. आता आमचे सन्मान्य भाई सूर्य दादा त्यांचं सुद्धा अनेक मान्यवर आलेले, सगळ्यांची नावं घेत नाही परंतु शॉर्टकटमध्ये सांगितलं मला आयोजकांनी. बघा, गोरगरिबांची त्यांना जाण आहे. सूर्यसाहेब ऐका काय म्हणतोय, गोरगरिबांची त्यांना जाण आहे, समाजात त्यांना बहुमान आहे. अरे या समाजात त्यांना बहुमान आहे, कारण एका हाकेला धावून येता सुधाकर भाई, कारण समाजसेवा त्यांची जीवची प्राण. समाजसेवा करती भाई आमचे सुधाकर भाई साहेब, समाजसेवा करती भाई आमचे, नाही घेत माघार कधी, नाही घेत माघार कधी. अरे आमच्या सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये, आमच्या सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये, सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये, आमच्या सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये. हा समाजसेवा करती भाई आमचे, नाही घेत माघार कधी, समाजसेवा करती भाई आमचे, नाही घेत माघार कधी, नाही घेत माघार कधी. आमच्या सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये, आमच्या सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये, सुधाकर भाई सुर्वेचं नाव कोरलंय हृदयामध्ये, भाई सुर्वेचं. या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्रबंधू पत्रकार सुदर्शन जाधव साहेब आलेले, सुद्धा मोरेबांचा मनाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी 500 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय माझी भाची ऐश्वर्या अंबे शिंदे यांच्याकडून सुद्धा नेतृत्व आभार असे दिलदार, अशी येणार नाही सर, कुणाला येणार नाही सर. कर्तृत्व हे दमदार, कर्तृत्व हे दमदार, संदीप दादा गिरवटकर, कर्तृत्व हे दमदार, संदीप दादा गिरवटकर, कर्तृत्व हे दमदार, संदीप दादा गिरवटकर, कर्तृत्व हे दमदार, संदीप दादा गिरवटकर. नेतृत्व आभार असे दिलदार, नेतृत्व आभार असे दिलदार, अशी येणार नाही सर, कुणाला येणार नाही सर. कर्तृत्व हे दमदार, कर्तृत्व हे दमदार, गिरवटकर, संदीप दादा गिरवटकर, कर्तृत्व हे दमदार, संदीप दादा गिरवटकर. कर्तृत्व हे दिलदार, संदीप दादा गिरवटकर. फरमाईश आली आहे, राहिना माझे मन दुसऱ्या बारीमध्ये पण घेऊया, वेळ कमी आहे. गाण्याची फरमाईश आहे. वाचवली पीचे प्राण, गेल्या वर्षी मी गाणं गायलं. राहिना माझे मन देवा गौरीचा तू गण,
या अत्याचारांचे हे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा अरे वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण राहिला माझे मन देवा गौरीचा तू सण अत्याचाराचे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जसं मला सहकार्य केलं तसं गोवाना सुद्धा करा. माझी प्रथम पिढी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.